विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे 3 आठवडे आज पूर्ण होत आहेत. या 3 आठवड्यामध्ये नेमकं काय झालं आणि या चालू आठवड्यामध्ये जो संपतोय आज, त्यामध्ये नेमके कोणते मुद्दे हे उचलले गेले जे जनतेच्या हिताचे होते, कल्याणाचे होते, की हे अधिवेशन भरकटल्यासारखं आपल्याला वाटतं का? आणि दुसरीकडे विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर आणि अध्यक्षांवर दोन्हीकडे परिषदेत आणि विधानसभेमध्ये सुद्धा मनमानी कारभाराचे आरोप केले आणि त्यांनी राज्यपालांची या संदर्भात भेटी घेतली की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा. नेमकं काय झालं आपण विश्लेषण करणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आहेत. नमस्कार, मी मनोज भोर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कुठून सुरुवात करणार? आता ताजा जो प्रसंग आपण पाहिला विधानसभेमध्ये माथाडी विधेयक पास करण्याच्या संदर्भात सरकारचं कोरमच नव्हतं सत्ताधारी पक्षांचं पूर्ण, आणि नंतर तो पास झाला, पण जो काही गोंधळ सभागृहात पाहायला मिळाला त्याबद्दल काय सांगाल? नाही, त्याच्यामध्ये असं असतं की आपल्या प्रेक्षकांना हे सगळ्या तांत्रिकता माहीत नसतात विधिमंडळाच्या कामकाजाच्या किंवा संसदीय कामकाजाच्या, कारण ते काही पुस्तकं काढून वाचणं अपेक्षित नसतं पेपरात बातम्या वाचून त्यावेळेला. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट करतो की कोरमचा अर्थ असा की ज्यावेळेला एखादं विधेयक पारित करतो, कारण विधिमंडळ हे कायदे करण्यासाठी आहे आणि एखादा कायदा करतो, जनतेच्या वतीने सगळे आमदार इथे येतात, तर तो कायदा करताना किमान अशी अपेक्षा आहे की सभागृहाच्या एकूण स्ट्रेंथच्या, म्हणजे 288 आमदार आहेत तर 10% तरी लोक तिथे असावेत. तर साधारण 29 आमदार, 288चं आपलं विधानसभा असल्यामुळे 29 आमदार तरी असावेत आतमध्ये त्यावेळेला ते पारित करताना. आता हे गृहीत आहे की सत्तारूढ पक्षाला अशी मेजॉरिटी आहे की 50 पण आमदार विरोधी पक्षाचे नाही आहेत, तर कुठलेही विधेयक मंजूर होईल. पण अडचण अशी आहे की आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी बहुसंख्य आमदारांना, आता सोमवारीच विधानसभेचं कामकाज असल्यामुळे शुक्रवारी दुपारी सामान्यतः पार्लमेंटला सुद्धा किंवा इथे सुद्धा विधानसभेत सुद्धा ते शासकीय विधेयक फारशी ठेवत नाहीत, अशासकीय बिलं ठेवतात. म्हणजे काय, तर प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात, म्हणजे वैयक्तिक सदस्यांची बिलं. म्हणजे एखादा वैयक्तिक आमदार एखादं विधेयक सुचवू शकतो, असं पूर्वी मुंबईमध्ये एका आमदारांनी सुचवलं होतं की एखादा भाग हा मांसाहारी असू नये एरिया, तर अशी खाजगी बिलं येतात पण त्याच्या पुढे काही होत नाही. तशी बिलं शुक्रवारी असतात, त्यामुळे आता गणसंख्या कमी होती आणि सरकारला पेचात पकडण्यासाठी नाना पटोलेंनी तोच मुद्दा उपस्थित केला की विधेयक मंजूर करताना गणसंख्या आहे कुठे, आणि त्याच्यावरून सरकारची त्रिधा त्रिपीट उडाली आणि ते मंजूर झालं. या निमित्तानं एक आणखी मुद्दा जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी मांडला की तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये किंवा विरोधी पक्षांनी आम्हाला जरा सहकार्य करावं, कारण आमचा कोरम पूर्ण नाही, गणसंख्येअभावी हे बिल पुढे ढकलण्यात येऊ शकतं. मग त्यानंतर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड म्हणाले की अशाच पद्धतीचं सहकार्याचं वातावरण तुम्ही पूर्वीपासून ठेवायला पाहिजे होतं, तुम्ही आमची सातत्यानं गळचेपी केली. नेमका काय प्रकार होता तो? नाही, त्याच्यामध्ये काय होतंय की आपले मुख्यमंत्री सुद्धा बोलताना म्हणतात की विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी त्यांचं जे मत आहे त्याचा आम्ही विचार करू आणि सरकार चालवताना त्यांची सजेशन्स घेऊ. पण प्रत्यक्षात तशी वागणूक देताना दिसत नाहीयेत, आणि त्याचं कारण असं की विरोधी पक्षनेता नेमलेला नाहीये. यापूर्वी इतिहासात असं झालंय की विरोधकांची संख्या कमी असतानाही पक्षनेते नेमलेले आहेत, विरोधी पक्षनेते. ती सल नाना पटोलेंनी आता बोलून दाखवली. त्याच्यानंतर आव्हाडे म्हणाले की तुम्ही आम्हाला सारखंच चेपताय. तर ॲक्च्युली जितेंद्र आव्हाडांचं एकूण नेचर लक्षात घेता ते आम्हाला चेपतात म्हटलं तर कदाचित सत्ताधारी पक्षातल्याच लोकांना जास्त आनंद होईल की बरं झालं बाबा म्हणून. परंतु ते अशी भाषा करतात कारण आज त्यांना सत्ताधारी पक्षाचं काही गळा दाबणं शक्य नाही, कारण काय बिल आजच्या ऐवजी सोमवारपर्यंत गेलं तरी पारित होणारच आहे. ते 1-2 दिवसांनी फार मोठा फरक पडत नाही, पण त्यांनी ती संधी घेतली आता, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यात पॉलिटिकल वनअपमनशिप झाली, कारण सरकार पक्षाचे अनेक लोक आता आपापल्या गावी गेलेले आहेत आणि संख्या भरत नव्हती, ही वस्तुस्थिती. शेवटी ती कशी भरली 10 मिनिटं घंटा वाजवून. नाना पटोले असे म्हणाले की सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष नेत्याचं काम करताय, याच्या मागे काय अर्थ निहित होता, दडलेला होता? कारण सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यानं असे प्रश्न सभागृहामध्ये मांडले आणि सरकारला धारेवर धरलं म्हणा, किंवा काही वेळा त्यांनी कोंडीत पकडलं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते जनतेच्या वतीनं प्रश्न विचारतायत, पण वातावरण अशा पद्धतीचं तयार झालं की नाना पटोलेंच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडले की ते विरोधी पक्षनेत्याचंच काम करतायत. नाना पटोले म्हणाले की माध्यमातून चर्चा आहे की तुम्हीच विरोधी पक्षनेत्याचं काम करताय, आणि ते काही प्रमाणात खरं आहे. आणि सुधीर मुनगंटीवार जो त्यांचा जो पक्ष मांडतात किंवा बाजू मांडतात तीही बरोबर आहे की मी एक निवडून आलेला आमदार आहे आणि मी इथे येतो, विधानसभेत कामकाज करण्यासाठी भत्ते घेतो, तर माझं हे दायित्व आहे त्याप्रमाणे जनतेचे प्रश्न मांडणं किंवा माझं मत मांडणं, आणि ते मी मांडतोय. तर त्यांची भूमिका बरोबर आहे. त्याच्यावर आशिष शेलारांनी जी टिप्पणी केली ती पण बरोबर आहे की सुधीर मुनगंटीवार काय भूमिका मांडतात त्यांनाच माहिती, म्हणजे विरोधी पक्षाची मांडतायत का,
विरोधी पक्षनेत्याची, पण ते पक्षविरोधी नक्की मांडत नाहीत. आणि या तिन्ही गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्यातली गंमत अशी आहे की पहिल्या दिवसापासून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवार अतिशय तांत्रिक मुद्दे काढून सरकारच्या अनेक चुका दाखवून देतात की जे विरोधी पक्षही करत नाहीत. आणि आजही त्यांनी इतक्या लक्षवेधी घेत आहेत एकूण कामकाजामध्ये की विधान भवनाचं नावच लक्षवेधी भवन करावं का काय, असं उपहासात्मक टोलाही लगावला आहे. बाकी विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की जे मुद्दे पटलावर यायला पाहिजे, ज्यावर चर्चा व्हायला पाहिजे, ते मुद्दे येत नाही. अधिवेशन कुठेतरी भरकटलं गेलं आहे का असं आपल्याला वाटतं? किंवा ज्या संसदीय लोकशाही प्रक्रियेनुसार दोन्ही हाऊस चालवायला पाहिजे, दोन्ही सभागृह, ते चालत नाही का? दोन गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेला म्हणजे हा पाशवी हा शब्द वापरतात अनेक लोक, पण त्या प्रकारचंच बहुमत आज सत्ताधारी पक्षाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मदांधता येऊ शकते आणि विरोधी पक्षाकडे गलित गात्रता येऊ शकते. आज विरोधी पक्षांची संख्या इतकी कमी आहे, पण मी पुन्हा उदाहरण देतो की अतिशय कसलेला अभिनेता म्हणजे दिलीप कुमार असेल, अमिताभ बच्चन असतील, ते शहनशाह किंवा सम्राट आहेत, पण ते त्यांच्या उतार वयामध्ये कॅरेक्टर रोल करायला लागले आणि एखाद्या चित्रपटात 10 मिनिटाचा रोल करतात, 20 मिनिटाचा रोल करतात, पण तो अतिशय तन्मयतेने करतात. आणि आज विरोधक तो करताना दिसत नाहीयेत. त्यांना विरोधी पक्षात बसवलं ते जनतेने बसवलं आहे, फडणवीसांनी किंवा अमित शहानी नाही बसवलं. त्यामुळे आपला विरोधी पक्षाचा जो संविधानिक रोल आहे तो केला पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि सत्ताधारी पक्ष पाशवी बहुमतामुळे कुठेतरी मदांध होतोय का असंही चित्र दिसतं आणि त्यातनं हे संघर्ष उद्भवतात असं मला वाटतं. आता चौथा आठवडा सोमवारपासून सुरू होणार आहे, 3च दिवस अधिवेशन चालणार आहे. पण जनतेचे जे काही मूलभूत प्रश्न होते किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा म्हणा, महत्त्वाचा मुद्दा दर अधिवेशनामध्ये गाजतो, बोलतात लोक. पण आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर शेतकऱ्यांचा मुद्दा तेवढासा फारसा त्याचं काही औचित्य आपल्याला दिसत नाही. पण आणखी काही असे मुद्दे वाटतात तुम्हाला की जे चर्चेत यायला पाहिजे होती, त्यावरती सखोलपणे चर्चा व्हायला पाहिजे होती, असे काही मुद्दे सुटून गेले आणि वेगळ्याच दिशेने अधिवेशन गेलं? नाही, मला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन भरकटले असं बिलकुल वाटत नाहीये. त्याचं कारण असं की या अधिवेशनाचं कायदेशीरदृष्ट्या जर काम पाहिलं, तांत्रिकदृष्ट्या काम पाहिलं, तर अर्थसंकल्प मंजूर होणं राज्याचा हे असतं आणि ते झालंय. त्याच्या पलीकडे जाऊन काही विधेयकं मंजूर झाली आहेत. त्याच्या पुढे जाऊन आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प पारित झाला. ते सगळ्यात मोठं काम असतं आणि ते झालंय. पण भरकटलाय का? तुम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्याचा उल्लेख केलात. काय झालंय, भारतामध्ये मागच्या वर्षी पाऊस खूप चांगला झालाय, म्हणजे 100% जास्त आला, 115%. त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेमध्ये तितकासा प्रॉब्लेम नव्हता, पेरण्या पण जास्त होत्या. आत्ता पेरण्या कमी आहेत, त्यामुळे हा जो प्रॉब्लेम येईल तो पुढच्या वर्षी आपल्याला दिसेल. म्हणजे अजून 6 महिन्यांनी 9 महिन्यांनी हा दिसेल, कारण रब्बीच्याही पेरण्या किती होतात ते बघायला लागेल आणि खरा डिस्ट्रेस जो असेल तो पुढच्या वर्षी दिसेल. आज सगळे अर्थतज्ञ सांगतात पुढची 1-2 वर्ष गंभीर असतील. आज मात्र तशी स्थिती, आणि मी काही अर्थतज्ञ नाही, पण दिसतंय ते असं की शेतीचे मुद्दे का नाहीत, तर या अर्थसंकल्पात शेतीचा फार मोठा विषय नव्हता, शेतकऱ्यांना अडचणी नव्हत्या. मी शेतीसारखेच अत्यंत काही महत्वाचे वेगळे मुद्दे खूप बजेटमध्ये काळजी घेतली जवळपास. अधिवेशनामध्ये औरंगजेबचा मुद्दा होता, अबू आझमींनी तसंच वक्तव्य केलं, त्यामुळे त्यावर गदारोळ झाला, त्यांचं निलंबन झालं. त्यानंतर आता दिशा सालियनसारखं प्रकरण. म्हणजे अधिवेशनामध्ये असे काही विषय अलीकडे यायला लागले, जो ट्रेंड निर्माण झाला आणि या मुद्द्यांवरती तिथे चर्चा होते, वादविवाद होतात, कुणाचं तरी निलंब होतं. या अर्थाने मी म्हणालो की अधिवेशनातला जो महत्वाचा काळ आहे तो भरकटतो का? नाही, मला असं वाटत नाही. अबू आझमी यांनी विधान केलं, ह्या इथल्याच आवारात खाली चॅनल्सला बाईट दिला आणि त्यांनी औरंगजेबाचं ग्लोरिफिकेशन केलं म्हणून त्यांना निलंबित केलं. त्यामुळे त्यांनी औरंगजेबाचं ग्लोरिफिकेशन केलं असेल तर तो विषय येणारच सभागृहात, पण त्यामुळे अधिवेशन भरकटत नाही, कारण तोही महाराष्ट्रासाठी तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही दुसरं जे म्हणताय की दिशा सालियन यांचा मुद्दा किंवा नागपूरमध्ये समजा दंगा झाला, तर तो मुद्दा येणारच ना, कारण हा जनतेशी निगडीत गोष्टींची चर्चा करण्याचं सभागृह आहे. कायदे मंडळ आहे, कायदे होतात का? तर होत आहेत, कायदेही केले जातात. या अधिवेशनाचं प्रमुख तांत्रिक काम जे असतं ते अर्थसंकल्प मंजूर करणं, तेही झालं. पण जे तात्कालिक मुद्दे येतात, समजा एखादी फार मोठी घटना महाराष्ट्रात घडली तर त्याची चर्चा लगेच होईलच इथे, आणि ते करण्यासाठी जे सभागृह आहे. कारण महाराष्ट्र अख्खा या इथे रिप्रेझेंट केला जातो, ते आमदार हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून येतात. अगदी एखादी बस कोसळली, बसमध्ये 4 लोक आग लागून गेले तरी तो मुद्दा इथे उपस्थित केला जातो आणि त्याची दखल सरकार घेतं, कारण सरकार हे जनतेचं आहे. त्यामुळे ह्या मुद्द्यांमुळे भरकटलं असं मला वाटत नाही. हे त्या ठिकाणी झालेल्या घटना आहेत. अबू आझमी बोलले हे हेतुपुरस्सर बोलले, त्यांच्या मतदारसंघाचा आणि राजकीय हित लक्षात घेऊन, आणि त्यामुळे त्यांना जे करायचं त्यांनी केलं, पण त्याचं निलंबन या इथं केलं, कारण तेवढीच तांत्रिकता आहे, एक अधिवेशनापुरतंच करता येतं म्हणून त्यांनी केलंय. आणि दिशा सालियन यांचा विषय, ते न्यायालयात नवीन काही गोष्ट घडली त्याचे पडसाद इथे उमटतात, इतकंच आहे. पण ते लॉंग लास्टिंग नसणार आहे, कारण कोर्टात त्याचा निकाल लागेल. खूप धन्यवाद शैलेंद्र, तुम्ही वेळ दिला मॅक्स महाराष्ट्राला. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुम्ही मॅक्स महाराष्ट्र
च्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. खूप धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षकांचे आभार.